माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता खात्यामध्ये जमा झाला आणि महिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही। 17 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या पूर्वी ही रक्कम जमा करण्यात येईल अशी घोषणा राज्य सरकारने केली होती, पण प्रत्यक्षात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच राज्यभरातील महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झालेत। 31 जुलैपूर्वी ज्यांनी अर्ज दाखल केलेत अशा महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली। त्या लाभार्थ्यांना जून आणि जुलै महिन्यांचे मिळून 3000 रुपये मिळालेत। ज्या महिलांनी यानंतर अर्ज भरलेत त्यांना 17 ऑगस्ट रोजी या योजनेतील पैसे जमा होतील असं सरकारने स्पष्ट केलंय। लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय। राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना आहे। आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या बँक खात्यात प्रतिमाह 1500 रुपये जमा होणार आहेत। 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेची औपचारिक सुरुवात यशस्वीरित्या झाली आहे, ही आनंदाची गोष्ट आहे। सप्टेंबरमध्ये ज्यांचे अर्ज येतील त्यांनाही पैसे मिळतील। ही योजना बंद पडणार नाही, आता वसुली करणार नाही, आमचे देना बँक सरकार आहे असं या योजनेबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। 1,03,00,000 महिलांच्या खात्यात पैसे पोहोचले असल्याचंही ते म्हणाले। महायुती सरकारनं अर्थसंकल्प सादर करताना राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली। सध्या राज्यभरात या एकाच सरकारी योजनेचं नाव चर्चेत आहे। सरकारनं ही योजना जाहीर केल्यापासून महिलांचा या योजनेला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे विरोधक यावर टीका देखील करताना दिसतात। अशातच लाडकी बहीण योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाने विशेष अभियान हाती घेतलंय। स्त्री सक्षमीकरण हा ध्यास घेऊन देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहेत। विविध योजना आणि उपक्रमांच्या द्वारे स्त्रीला सशक्त करण्याचं काम पक्ष आणि सरकारद्वारे आम्ही करत आहोत। ही योजना सफल करण्यात देवाभाऊंची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे।